चाळीसगाव नागद रोड येथे शहीद अब्दुल हमीद यांचा पुतळा उभारण्याबाबत नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन। अल्पसंख्याक विकास मंडळ संस्थापक व प्रदेशाध्यक्ष शोएब खाटिक यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्हा अध्यक्ष मुराद पटेल यांच्या उपस्थितीत 22 जुलै 2025 रोजी शहीद अब्दुल हमीद यांचा पुतळा उभारण्यासंदर्भात नगरपरिषद मुख्याधिकारी सौरभ जोशी यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटलं आहे की देशासाठी आपल्या प्राणांचं बलिदान देणारे परमवीर चक्र विजेते शहीद अब्दुल हमीद हे भारतीय सैन्याचे एक महान शूरवीर होते। त्यांच्या बलिदानाचे स्मरण प्रत्येक भारतीय नागरिकाने ठेवणे अत्यंत गरजेचे आहे। नागद रोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या कार्याचं स्मरण आणि नव्या पिढीस प्रेरणा मिळावी या उद्देशाने शहीद अब्दुल हमीद यांचा पुतळा उभारण्यात यावा अशी आमची अल्पसंख्याक विकास मंडळ या संस्थेच्या वतीने विनंती आहे। आपल्या नगर परिषदेमार्फत नागद रोड परिसरात योग्य ठिकाणाची निवड करून आवश्यक परवानग्या घेऊन व निधीच्या माध्यमातून हा उपक्रम राबवावा अशी आमची अपेक्षा आहे। हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयास व सार्वजनिक बांधकाम विभागास पाठवण्यात यावा ही नम्र विनंती। आपल्याकडनं या ऐतिहासिक व प्रेरणादायी उपक्रमास सहकार्य मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। यावेळी त्रिदल सेना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष माजी सैनिक आबासाहेब गरुड, हवालदार शिवाजी पाटील, जय जवान ग्रुप अध्यक्ष BSFचे विद्यासागर पाटील, त्रिदल सेना उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष माजी सैनिक गोकुळ पाटील, अल्पसंख्याक विकास मंडळ चाळीसगाव तालुका अध्यक्ष सय्यद सलीम, ग्रामीण तालुका अध्यक्ष जावेद मुल्ला, जिल्हा उपाध्यक्ष वसीम मास्टर शेख, तालुका कोषाध्यक्ष जावेद सय्यद ठेकेदार, शिवसेना अल्पसंख्याक शहर अध्यक्ष मुस्लिम समाजाची बुलंद तोफ वसीम चेअरमॅन शेख, शाहरुख शाह, मानव आव्हाड व इतर हिंदू मुस्लिम भाविक यावेळी उपस्थित होते। यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सह आजी माजी सैनिक आणि अल्पसंख्याक विकास मंडळ व शिवसेना उभाटा पदाधिकारी यांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। ब्युरो रिपोर्ट विजय गायकवाड, चाळीसगाव। अल्पसंख्याक विकास मंडळ आणि इतर नागरिक आता माझ्याकडे आलेले आहेत। त्यांनी एक अर्ज दिलेला आहे की चाळीसगाव शहरामध्ये शहीद अब्दुल हमीद यांचं स्मारक जे आहे ते उभारण्यात यावं। तो अर्ज आता मला प्राप्त झाला आहे। त्या अनुषंगाने तपासून पुढील योग्य ती कारवाई जी आहे ती करण्यात। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान। आज दिनांक 22 जुलै 2025 रोजी अल्पसंख्याक विकास मंडळ चाळीसगाव व त्यांचे संपूर्ण ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी व आमचे संपूर्ण आजी माजी सैनिक या पावन कामासाठी नगरपालिका चाळीसगाव येथे शिवसाहेबांना निवेदन देऊन हे सांगू इच्छिता की शहीद वीर जवान PVC शहीद अब्दुल हमीद साहेब यांचं स्मारक चाळीसगाव नगरीमध्ये नागद रोड स्थित येथे झालं पाहिजे अशी सर्वांची मागणी आहे। कारण अब्दुल हमीद साहेबांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेलं आहे। 1965च्या लढाईमध्ये त्यांनी पाकिस्तानचे 9 टँक निस्त नाबूद केले होते। पंजाब या ठिकाणी खेमकरण बॉर्डरवर अशा वीर योद्धाची गाथा या चाळीसगाव नगरीमध्ये ऐतिहासिक क्षण म्हणून त्यांचा पुतळा झाला पाहिजे असं आमचं सर्व सय्यद दादा असतील, मुरादभाई पटेल असेल, मानवदादा आव्हाड असतील, विद्यासागर दादा पाटील असतील, शिवाजी नाना पाटील असतील व आलेले सर्व अल्पसंख्याक विकास मंडळाचे पदाधिकारी यांच्या वतीने, त्रिदल सेनेच्या वतीने, जय जवान ग्रुपच्या वतीने, खानदेश रक्षक ग्रुपच्या वतीने, वीर भगतसिंग कॅरियर अकॅडमीच्या वतीने शासन प्रशासन दरबारी आम्ही सर्व चाळीसगाववासी विनंती करतो की येणाऱ्या आगामी दिवसात लवकरात लवकर शहीद वीर जवान PVC अब्दुल हमीद साहेबांचा पुतळा नागद रोड स्थित येथे झाला पाहिजे। आणि निश्चित रूपी हा एक महामानव होता जो मुस्लिम समाजात जन्माला येऊन पाकिस्तानच्या विरोधात त्यांनी 9 टँक निस्तनाबूद केले। निश्चित रूपी प्रेरणादायक गोष्ट आहे आणि सर्वांपर्यंत हा विषय पोहोचवा विनंती करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान। आज तारीख 22/7/25 आज रोजी आम्ही नगरपालिकेत आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शोएब भाई खाटिक यांच्या आदेशानुसार आम्ही अब्दुल हमीद